आजपासून सुरू होतं आहे नववर्ष, मराठी नवीन वर्ष. तर त्याआधी सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखद, आनंदात आणि समाधानी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी आहे आता माझ्या गावी आणि हेच गुढीपाडव्याचं हे दुसरं वर्ष. पण मी पहिल्यांदाच गुढी उभारतो आहे, कारण गेल्या वर्षी काही कामानिमित्त सुट्ट्यांमुळे मला गावी येता आलं नाही. पण यावेळी संडे आला आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या, त्याच्यामुळे मी गावी आहे. मी आता गावी आहे आणि आता पहिल्यांदा गुढी उभारेल, कारण गेल्या वर्षी काकांनी मला मदत केली होती उभी करायला, कारण मी नव्हतोच गावी. त्यामुळे तर प्रमाण भाषेत बांबू ज्याला म्हणतात, त्याला गावठी भाषेत म्हणतात चिवा. तर चिवा पहिला तोडून त्याला त्याची कुंज वगैरे असतात ती साफ केलीत मी आता, आणि थोडासा पुसून वगैरे घेतो. आणि मग त्याला व्यवस्थित उभा करायचं आहे, पाटावरती बांधायचं आहे व्यवस्थित एका रशीने किंवा सुताने किंवा सुंभाने. आणि मग त्याची पूजा वगैरे किंवा बाकी काही सामग्री, कलश असेल, हार असेल, ध्वज असेल, ध्वजरूपी फडका असेल, असे ते सगळ्या गोष्टी बांधून सगळ्या गोष्टी तयार करून मग आपण गुढी उभी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिली सगळी तयारी करून घेतो आणि मग पुढे एक एक गोष्ट करत जायचे. म्हणजे घरातल्या देवाची पूजा असेल किंवा तुळशी पूजा आणि मग गुढीची पूजा, असा तो एक दिनक्रम असतो, तो आपण करूया आता. नमस्कार मंडळी, मी संकेत. स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, गुढीपाडवा विशेष व्हिडिओ. तर मंडळी, प्रत्येक वर्षी प्रत्येक इंग्लिश इयरला असेल किंवा मराठी नववर्ष असेल, तर प्रत्येकाचा काही ना काही संकल्प असतो, प्रत्येकाचा काही ना काही निर्धार असतो की या गोष्टी मी या वेळेमध्ये करेन. मी स्वतःला सांगत असतो की ज्या गोष्टी मी मागच्या वर्षी केल्यास किंवा ज्या गोष्टी मागच्या वर्षी 50% झाल्या असतील, 50% झाल्या असेल, तर यावर्षी ते 100% कशा होतील, किंवा गेल्या वर्षी मी ज्या चुका केल्या त्या वर्षी या चुका होणार नाहीत, याची दक्षता, याची काळजी मी घेण्याचं ठरवतो. हा माझा संकल्प असतो, दर गुढीपाडव्याला असेल किंवा इंग्लिश इयरला असेल. तर मला असं वाटतं की माणसाने संकल्प करावेत. म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती साध्य करण्याच्या हेतूने धावपळ करतो किंवा त्या गोष्टीमागे पळतो, त्या गोष्टीसाठी कष्ट करतो, एफर्ट्स टाकतो. हे चांगली गोष्ट आहे आपल्यालाच, आपल्यासाठी. म्हणजे समजा मी एखादी गोष्ट करतोय आणि त्या गोष्टीसाठी मी एफर्ट्स टाकतोय, तर ती मला एक समाधान मिळतं की मी बरी ती गोष्ट पुढे आयुष्यात साध्य झाली नाही झाली, दॅट इज अ अदर पार्ट. बट त्या गोष्टीसाठी त्या करत नाही आहे किंवा मी प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट साध्य झाली नाही, तरी काही हरकत नाही, पण मी प्रयत्न केले, हे समाधान खूप आपल्याला बळ देते पुढे आयुष्यात चालण्यासाठी, आणि ते महत्त्वाचं असतं असं मला वाटतं.
तर या गुढीपाडव्याला, या नवीन वर्षाला तुम्ही सुद्धा काहीतरी संकल्प करा. ते संकल्प मोबाईलमध्ये असेल, मोबाईलच्या नोटपॅडमध्ये असेल किंवा कुठे भिंतीवरती असेल किंवा एखाद्या नोटबुकमध्ये असेल, ते लिहून ठेवा. त्यासाठी किती आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागणार आहे, किती कष्ट करायला लागणार आहे, किती दिवस मेहनत करायला लागणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन केलं बसवा. कारण मी माझ्या लाईफमध्ये असंच करतो. मी एखादी गोष्ट ठरवली की एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन मी मांडतो. पेपर इज अ बेस्ट ऑप्शन फॉर मी. तुमच्यासाठी वेगळा असेल, तो एखादा पेपर घ्यायचा किंवा काय करायचं, सगळ्या गोष्टी मांडायच्या, ज्या गोष्टी ठरवायच्या किंवा त्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी, आणि त्या गोष्टी उतरवून त्यासाठी किती वेळ लागणार आहे, किती मेहनत घ्यायला लागणार आहे, याचं कॅल्क्युलेशन बसवायचं. असं आहे ना, होतं काय, भले इन फ्युचर या गोष्टी साध्य झाल्या नाहीत किंवा झाल्या तर उत्तम, नाही झाल्या तर काय, तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत, आपण किती एफर्ट्स टाकलेत, हे बघून आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं किंवा पुढे जाण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळते, वेगळं बळ मिळतं, आणि ते महत्त्वाचं आहे. तर मंडळी, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी, सगळी तयारी करून झाली आहे आणि गुढी उभारलेली आहे आपली. सो खूप छान वाटते, वातावरण पूर्ण प्रसन्न आहे, की वेगळीच ऊर्जा आतमध्ये मला जाणवते. म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्यावर की काहीतरी चांगलं केल्यावरती. आणि गुढी उभारताना मी नेहमी गुढी उभारताना आता एक काही ना काही संकल्प माझे चालू होते मनात, आणि ते पूर्ण होत राहील. सो तुम्हाला हे नवीन वर्ष, हे मराठी नवीन वर्ष सुखद, आनंदात आणि आरोग्यदायी, समाधानकारक जाऊ, हीच माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भेटू एका नवीन व्हिडिओसहित, नवीन टॉपिकसहित. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि स्टे पॉझिटिव्ह अँड टेक केअर.